नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारच्या भूमीवर अवतरले जणू ब्रज वृंदावन। सिंधी समाज युवा मंचतर्फे झुलेलाल नगरात होळी रंगपंचमीचा भव्य सोहळा संपन्न। नमस्कार। जेव्हा भक्तीचे रंग आणि उत्साहाचा गुलाल एकवटतो तेव्हा आनंदाचे अत्तर सर्वत्र दरवळते। असाच काहीसा अविस्मरणीय अनुभव नुकताच नंदुरबार नगरीतील सिंधी बांधवांनी घेतला। सिंधी समाज युवा मंच नंदुरबार तर्फे 8 मार्च 2026 रोजी झुलेलाल नगर येथे आयोजित करण्यात आलेला होळी आणि रंगपंचमीचा सोहळा म्हणजे केवळ एक उत्सव नसून तो एक भक्तीचा महाकुंभ ठरला। कार्यक्रमाची पहाटच मुळी चैतन्याने झाली। आयोलाल झुलेलालच्या गगनभेदी जयघोषाने अवघी नंदुरबार नगरी दुमदुमून गेली। भगवान झुलेलाल यांची विधिवत आरती करून या रंगोत्सवाचा श्रीगणेशा करण्यात आला। यावेळी सिंधी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। रंगपंचमीच्या या सोहळ्यात सिंधी बांधव ज्या उत्साहात आणि तन्मयतेने नाचत होते ते दृश्य पाहून उपस्थित प्रत्येक जण थक्क झाला। अबालवृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि एकमेकांवरील प्रेमाचा वर्षाव पाहून जणू ब्रज वृंदावन साक्षात नंदुरबारच्या झुलेलाल नगरात अवतरले आहे असा भास होत होता। संस्कृती आणि परंपरेचे हे दर्शन खरोखरच डोळ्यांचे पारणे फेडणारे होते। हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी सिंधी समाज युवा मंचच्या कार्यकारी पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले। त्यांच्या परिश्रमाचे फळ म्हणजे हा शिस्तबद्ध आणि तितकाच जल्लोषात पार पडलेला कार्यक्रम। समाजातील एकता आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा हा प्रयत्न सर्वार्थाने यशस्वी झाला आहे। रंगांत न्हाली भक्ती अन उत्साहाचा गुलाल उडाला। झुलेलाल चरणी नतमस्तक अवघा सिंधी समाज आनंदात न्हाला। तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा। साठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।